गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता आपण बघा, सर्व परीक्षांसाठी मराठी व्याकरण हे उपयुक्त असतं. हे मराठी व्याकरण मध्ये आज आपण काळ व काळाचे प्रकार हा भाग बघणार आहोत. मराठी व्याकरण पण समजून घेण्यावर जास्त भर द्यावा लागतो का? कारण फक्त व्याख्या पाठ करून कुठलंही व्याकरण आत्मसात चांगलं होत नाही. त्यासाठी फक्त समजून घेण्यावर भर द्या. बघा, आता तुम्हाला माहिती आहे काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात. किती? 3 पडतात. आता पहिला जस्ट आता बेसिक तुम्हाला माहिती देतो, म्हणजे जेणेकरून तुमचा परत कधी गोंधळ होणार नाही. पहिला असतं वर्तमान काळ, दुसरा असतं भूतकाळ, तिसरा असतं भविष्यकाळ. हे सामान्य आपण काय म्हणतो, काळाचे मुख्य 3 प्रकार असतात. आता वर्तमान काळ म्हणजे काय? सध्या घडणारी किंवा चालू असणारी क्रिया म्हणजे काय? सध्या घडणारी किंवा चालू असणारी क्रिया दर्शवतो, याला काय म्हटलं जातं? वर्तमान काळ म्हटलं जातं. भूतकाळ म्हणजे काय? ज्या घटना घडून गेलेल्या आहेत, ज्या घटना काय झालेल्या आहेत, घडून गेलेल्या आहेत, घडून गेलेल्या क्रिया किंवा पूर्वी झालेल्या क्रिया हे दर्शवण्यासाठी काय आपण भूतकाळ. भविष्य काळ म्हणजे काय? जे पुढे घडणार आहे, पुढे घडणारी किंवा होणारी क्रिया दर्शवतो, याला भविष्य काळ म्हटलं जातं. आता आपण वर्तमान काळ हेच थोडक्यात समजून घेऊ. वर्तमान काळ म्हणजे काय? मी पुस्तक वाचतो म्हणजे वर्तमान काळात काय? आता मी पुस्तक वाचतोय. भूतकाळात काय असेल? मी पुस्तक वाचले. बघा, मी पुस्तक वाचले म्हणजे काय? वाचून झालेलं आहे. आणि भविष्य काळात काय असेल? बघा, मी पुस्तक वाचन. मुद्दा समजून घ्या. वर्तमान काळामध्ये काय? मी पुस्तक वाचतो म्हणजे काय आहे? ती क्रिया, बरोबर आहे का नाही? चालू आहे. भूतकाळात काय म्हणतो? मी पुस्तक वाचले, क्रिया काय झाली? पूर्ण झालेली क्रिया, पूर्ण झालेली. वाचले म्हणजे वाचून झालं. आणि भविष्य काळात काय म्हणते? मी पुस्तक वाचेन. अजून क्रिया झाली आहे का? तर अजिबात नाही, ते पुढे होणार आहे. बघा, अजून एक तुम्हाला उदाहरण देतो. मी गावाला आहे. वर्तमान काळात. भूतकाळात काय? मी गावाला होतो. आणि भविष्य काळात काय असेल? मी गावाला जाईल म्हणजे अशा पद्धतीचा आहे. आता त्याचे उपप्रकार तुम्हाला समजून देतो, म्हणजे जेणेकरून हा टॉपिक तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने समजून जाईल. आता आपण वर्तमान काळ आपण बघितला. वर्तमान काळ म्हणजे काय? सध्या जी क्रिया होत असते, बरोबर आहे का नाही, तिला वर्तमान. आता बघा, याचे 4 भाग पडतात. साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. बघा, किती भाग पडले? 4 भाग पडले. आणि हे 4 भाग साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. आता यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, बरोबर आहे का नाही? याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि यातूनच समजून घ्या. तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मी समजून देतो. आता साधा वर्तमान काळ म्हणजे काय? बघा, साधा वर्तमान काळ, क्रिया आता घडते. बघा, क्रिया आता घडते. बघा, साधा वर्तमान काळ काय म्हणतो? का क्रिया आता घडत आहे, घडते. म्हणजे उदाहरण बघा, मी आंबा खातो, मी पुस्तक वाचतो. हे काय झालं? साधा. अपूर्ण वर्तमान काळ काय म्हणतो? बघा, अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय? क्रिया सध्या चालू आहे. अपूर्ण वर्तमान. मी आंबा खात आहे म्हणजे अजून खाऊन झाला का त्याचा? तर अजिबात आंबा खाऊन झालेला नाही. आंबा खात आहे म्हणजे सुरुवात केली असेल, त्याने काहीतरी केलं असेल, पण पूर्ण झालाय का? म्हणजे अपूर्ण म्हणजे काय? तो ती क्रिया पूर्ण झालेली नाही, पण क्रिया काय आहे? चालू आहे. मी पुस्तक वाचत आहे. मी गावाला जात आहे म्हणजे काय? अजून पोहोचलोय का? तर अजिबात नाही. आणि साधा काय म्हटलंय? मुद्दा कळाला. अपूर्ण म्हणजे काय? मी आंबा खात आहे म्हणजे क्रिया काय आहे? चालू आहे. त्याच्यानंतर पूर्ण वर्तमान काळ काय म्हणतो? बघा, क्रिया नुकतीच पूर्ण झाली. आता क्रिया पूर्ण वर्तमान काळामध्ये जी आपली क्रिया असते ती काय झाली? पूर्ण झाली. मी आंबा, उदाहरण दिलंय, मी आंबा खाऊन झाला आहे. बघा, मी आंबा खाऊन झालाय. किंवा तुम्ही बसमध्ये बसलेले होते, बरोबर आहे का नाही? बस अपूर्ण वर्तमान काळामध्ये समजा तुम्ही बसमध्ये बसलेले आणि कोणाचा फोन आला, आपल्याकडे तेच असतं. कुठे? मी अजून जात आहे म्हणजे त्या ठिकाणापर्यंत गेले का तुम्ही? तर अजिबात नाही. आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये जर तुम्हाला फोन आला, मी तिथे पोचलो म्हणजे काय झाली? ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं होतं ती क्रिया काय झाली? पूर्ण झाली. कळालं? आणि रीती वर्तमान काळ काय म्हणतो?
क्रिया चालू असण्याची बघा, रीती वर्तमान काळ काय म्हणतो का क्रिया चालू असण्याची सवय रीती दर्शवते. रीती म्हणजे काय? सतत. आपण काय म्हणतो? सतत. उदाहरण दिले, मी आंबा खात असतो. मी आंबा खात असतो म्हणजे काय? ही क्रिया काय होते? रीती वर्तमान काळ म्हणजे काय? सतत चालणारी क्रिया. मी आंबा खात असतो म्हणजे हा नेहमी खात असतो. मी गावाला जात असतो. गावाला जात असतो म्हणजे काय? ही क्रिया चालू आहे. म्हणजे आता तुम्हाला आता फरक कळाला. साधा म्हणजे काय? क्रिया घडत आहे. बघा, साधामध्ये क्रिया घडत आहे. अपूर्ण मध्ये काय आहे? क्रिया चालू. अपूर्ण मध्ये काय? क्रिया चालू आहे. आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये काय? क्रिया पूर्ण झालेली आहे. बघा, जी क्रिया काय पूर्ण झालेली आहे. आणि रीती म्हणजे काय? ती क्रिया सतत काहीतरी दर्शवते. काय म्हटलं जातं? चालू म्हणजे सतत होत असते किंवा सतत चालू असण्याचं दर. म्हणजे मी आंबा खात असतो. खात असतो म्हणजे काय? आपण म्हणतो ना आता खात असतो म्हणजे काय? आता तुम्हाला कळालं रीती वर्तमान काळ असेल. आता तुम्हाला पुढचा उपप्रकार जो आहे तो समजून देऊ. आता भूतकाळ बघा. आता भूतकाळाचे पण 4 भाग पडतात, बरोबर आहे का नाही? साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. बघा, आता इथे पण 4. आता फक्त काळजीपूर्वक समजून घ्या. भूतकाळामध्ये आपण काय बघितलं वरती? का जे क्रिया घडून गेलेली, क्रिया घडून गेलेली त्याला आपण भूतकाळ म्हणतो. ही साधी व्याख्या काय? म्हणजे जी क्रिया घडून गेलेली तिला आपण भूतकाळ असं म्हणतो. आता आपण सोप्या शब्दात हे समजून घेऊ, म्हणजे जेणेकरून तुमच्या इथे चुका होणार नाही. बघा, म्हणजे इथे तुम्हाला समजत चांगल्या पद्धतीने दिसेल. बघा, साधा भूतकाळ. आता साधा भूतकाळ काय म्हणतो? क्रियापूर्वी घडली. साधा भूतकाळ काय म्हणतो? का क्रियापूर्वी घडलेले म्हणजे काय? मी आंबा खाल्ला. उदाहरण दिलेले, मी आंबा काय केला? खाल्ला. आंबा काय झाला? खाल्ला म्हणजे क्रिया पूर्ण झाली. बरोबर आहे, खाऊन झालेला आहे. मी आंबा खाल्ला म्हणजे क्रिया काय झाली? पूर्ण झालेली. बरोबर आहे का नाही? किंवा पूर्वी घडून गेलेली. अपूर्ण भूतकाळ काय म्हणतो? बघा, अपूर्ण भूतकाळ. क्रिया भूतकाळात चालू होती म्हणजे कसं? मी आंबा खात होतो. आपण सहज म्हणतो ना, मी काल गेलो होतो ना, आम्ही आंबे खात होतो किंवा आंबा खात होतो. मी काल बसमध्ये बसलेलो होतो. काल बसमध्ये बसलेला होता म्हणजे काय? ती क्रिया काय झालेली? क्रिया भूतकाळात चालू होती. आपण म्हणतो मी काल लग्नाला गेलो होतो. काय म्हणतो? लग्नाला गेलो होतो. आता लग्न चालू आहे का? तर राजा नाही, भूतकाळात ते झालंय ना, भूतकाळात झालंय ते. म्हणजे मुद्दा असा येतो, अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय? क्रिया भूतकाळात चालू होती. क्रिया भूतकाळात चालू दर्शवते. भूतकाळात जे चालू दर्शवते. अपूर्ण म्हणजे काय? लग्न चालू दर्शवते. त्याला काय म्हटलं जातं? मी आंबा खात होतो. अशा पद्धतीनेच काय होतं? अपूर्ण भूतकाळ असं म्हणतो. पूर्ण भूतकाळ बघा, पूर्ण भूतकाळ काय म्हणतो? बघा, क्रिया भूतकाळात पूर्ण झाली होती. बघा, क्रिया भूतकाळात पूर्ण झाली होती. मी आंबा खाऊन झाला होता. बघा, मी आंबा खाऊन झाला होता. किंवा मी या वेळेला झोपी गेलो होतो. बघा, मी या वेळेला काय केलं होतं? झोपी गेलो होतो. असं जेव्हा आपण म्हणणार, मी या वेळेला झोपी गेलो होतो म्हणजे काय झालं? पूर्ण क्रिया भूतकाळात काय झाली होती? क्रिया भूतकाळात पूर्ण झाली होती. आणि रीती भूतकाळ काय म्हणतो? भूतकाळात. आता रीती भूतकाळ काय म्हणतो? बघा, भूतकाळात क्रिया करण्याची सवय म्हणजे काय? मी आंबा खात असे. आपण काय होतो? मी आंबा खात असे. बघा, आपण म्हणतो मी लहान होतो तेव्हा दररोज शाळेत जात होतो. लहान होतो म्हणजे दररोज शाळेत जात होतो म्हणजे काय? रीती भूतकाळ चालू होती क्रिया. बरोबर आहे का नाही? म्हणजे आता भूतकाळ पण तुम्हाला समजला. त्याच्यानंतर भविष्यकाळ आपण बघणार आहोत. भविष्यकाळ हा काळजीपूर्वक समजून घ्या. भविष्यकाळ म्हणजे ज्या घटना आपण काय म्हणतो? पुढे घडणार आहेत. काय घटना आहेत? त्या घटना पुढे घडणार आहेत. आता भविष्यकाळाचे प्रकार बघा, साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. बघा, असेच आहेत सगळ्यांचे. फक्त आता समजून घ्या भविष्यकाळ म्हणजे काय. साधा भविष्यकाळ काय म्हणतो? बघा, साधा भविष्यकाळ क्रिया पुढे घडेल. बघा, क्रिया पुढे घडेल. घडलेले का? तर अजिबात नाही. मी आंबा खाईन. मी आंबा खाईन म्हणजे अजून खाल्लेला आहे का? तर पुढे तो खाणार आहे म्हणजे मी आंबा खाईन. अपूर्ण भविष्यकाळ काय म्हणतो? बघा, अपूर्ण भविष्यकाळ काय म्हणतो? भविष्य काळात क्रिया चालू असेल. बघा, भविष्य काळात क्रिया चालू असेल. मी आंबा खात असेन. आता साध्यामध्ये काय? मी आंबा खाईन. आणि अपूर्ण का भविष्यकाळ काय म्हणतो?
मी आंबा खात असेन, खात असेन, असेन म्हणजे काय, अजून ती क्रिया पूर्ण होईल का, तर अजिबात नाही. असेल म्हणजे काय असेल, ती चालू असेल. काय असेल, मी आंबा खात असेल. पूर्ण भविष्यकाळ काय म्हणतो बघा, पूर्ण भविष्यकाळ, भविष्य काळात क्रिया पूर्ण झालेली असेल. बघा, भविष्य काळात क्रिया पूर्ण झालेली असेल. मी आंबा खाऊन झालेला असेल बघा, किंवा माझा आंबा खाऊन झालेला असेल. मी आंबा खाऊन झालेला असेल. खाऊन झालेला असेल म्हणजे काय, म्हणजे उद्या माझा आंबा खाऊन झालेला असेल, म्हणजे झालेला असेल म्हणजे काय होऊन जाईल, ती क्रिया काय होऊन जाईल, पूर्ण होऊन जाईल. आणि अपूर्ण मध्ये काय असेल, मी खात असेल. कळालं. आणि साध्यामध्ये मी खाईन. आता रीती काय म्हणतो बघा, रीती भविष्य काळ काय म्हणतो, भविष्य काळातील क्रिया सतत घडण्याची रीती असेल. बघा, भविष्य काळात रीती म्हणजे सतत घडण्याची. बघा, मी आंबा खात जाईन. तुम्ही म्हणतात ना सर मी अभ्यास करत जाईन, मी अभ्यास करत जाईन म्हणजे काय, रीती. बरोबर आहे का नाही. मी अभ्यास करत जाईन म्हणजे काय, रीती, तुम्ही अभ्यास करत जाणार. त्याच पद्धतीने रीती भविष्य काळ काय म्हणतो, मी आंबा खात जाईन म्हणजे काय, भविष्य काळात ही क्रिया काय करत असेल, सतत करत असेल. सर मी अभ्यास उद्यापासून करत जाईल, असं तुम्ही खूप वेळा म्हणतात. म्हणजे पण आपल्या म्हणजे अशा जशा पद्धतीने आपण बोलतो, फक्त व्याकरण अशा पद्धतीने समजून घ्यावं लागतं. इथे कुठेतरी व्याख्या पाठांतर करू नका. आणि तुमच्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि लहान मुलांपर्यंत हे व्याकरण शेअर करा, कारण आता सगळ्यांना व्याकरणाची फार गरज आहे. व्हिडिओ लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा.